मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या माध्यमातून सर्व मंडळवाल्यांना, सर्व हिंदू बांधवांना, जर आमचं मंडळाला काही अडचण आली तर सर्वात पहिले तो डिवायडर तोडणारा नीतीपत्र असेल. मंडळ जाणार नाही कारण डिवायडर मध्ये टाकले जात आहे. खरं तर हे साफ चुकीचं आहे की तिकडनं मंडळ जाणार नाही. मला सांगा, मंडळाची जी मोठी गाडी असते ती जास्तीत जास्त 10 फुटाच्या वरती नसते. तुम्ही एक विचार करा, सराफ गल्लीतून किंवा ब्राह्मण संघातून मंडळ जाऊ शकतो, तर हे तर 40 फुटाचा रस्ता आहे. म्हणजे आम्ही दोघा बाजूने 21 फूट जागा सोडलेली आहे. त्यामुळे मंडळ एकदम पद्धतशीर जाणार आहे. आणि आम्ही पण हिंदू आहे, आमचं पण मंडळ आहे. जर ते तसं मंडळ जाणार नव्हतं तर मी सुद्धा तरी हे केलं नसतं, डिवायडर बांधलं नसतं. डिवायडर होणार आहे आणि डिवायडर सर्वांचं चांगल्यासाठी होत आहे आणि शहराच्या विकासासाठी होत आहे. पण त्या अप्सरा चौक पासून टर्न मारताना तिथून प्रॉब्लेम येईल असं म्हटलं जात आहे. काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तिथे आम्ही कमीत कमी 60 फूट जागा सोडलेली आहे आणि 60 फुटामध्ये मोठा ट्रेलर बी निघू शकतो. हे तर फक्त मंडळाची गाडी असते. पण आपल्याला वाटत नाहीत का की समजा यंदाला जर डिवायडरमुळे जर मंडळ अटकलेत तर काय पुढचं कारवाई काय आपल्याकडनं हे असेल? मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, मंडळ अटकणार नाही. आणि आम्ही ते सर्वे करीसन, मोजमाप करीसनच तरी ते डिवायडर बांधलेले. पण निखिलदा, आपण म्हणतात आहे की डिव्हायडर हे अडचण निर्माण करणारी जागा सोडलेल्या आहेत. पण जर आता नुकते जरी देव्या गणपती जवळच येतात आहेत, पण जर मंडळाला अडथळा निर्माण झाला तर? ऍक्च्युअली मंडळाला काहीच अडथळा निर्माण होणार नाही. जर झालं तर मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या माध्यमातून सर्व मंडळवाल्यांना, सर्व हिंदू बांधवांना, जर आमचं मंडळाला काही अडचण आली तर सर्वात पहिले तो डिवायडर तोडणारा नीतीपत्र असेल. आणि येत्या काही महिन्यातच गणपती आणि देवी आहे. दूध का दूध, पाणी का पाणी.